मित्रांनो, म्हाडाच्या मुंबई मंडळाने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खुशखबर दिलेली आहे. अर्थातच याच महिन्यामध्ये 170 दुकानांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याच्यापैकी अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा प्रकल्प जो गोरेगाव पूर्व या ठिकाणी आहे. कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे. अर्थातच शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हाडाने बनवलेला आहे. अतिशय सुंदर असं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. हायवेला लागून आहे, कनेक्टिव्हिटी सुद्धा चांगली आहे आणि याच शॉपिंग कॉम्प्लेक्सची अर्थातच येथील सगळ्या प्रकल्पाची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की हा प्रकल्प नेमका कसा आहे, येथे एकूण किती दुकाने आहेत आणि पुढील लॉटरीमध्ये नेमकं येथे किती दुकानं उपलब्ध होणार आहेत, ही संपूर्ण माहिती आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी म्हाडाची कमर्शियल शॉप्स अर्थातच दुकानांची लॉटरी येणार आहे किंवा जाहिरात येणार आहे, त्याच्या संदर्भात जे जे काही लोकेशन सांगितलं आपण प्रत्येक लोकेशनला जाऊन व्हिजिट करणार आहोत असं मी सांगितलं होतं. कारण म्हाडाच्या दुकानांची वाट हे अनेक अर्जदार अनेक दिवसापासून नव्हे तर अनेक वर्षापासून करत आहेत आणि म्हणून आज आपण जे काही बिंबिसार नगर गोरेगाव आहे तेथील म्हाडाच्या प्रकल्पाला व्हिजिट करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमका तेथील प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे. तो सध्या मी बसलोय मित्रांनो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूला, जिथे बिंबिसार नगरचा मेन गेट आहे त्या गेटलाच मी बसलेलो आहे आणि तुम्ही मागे पाहू शकता इथे म्हाडाचा लोगो दिसतोय आणि इथूनच आतमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. इकडल्या साईडला पाहिलं तर इथून आपल्याला आतमध्ये एंट्री मिळणार आहे आणि इथून एंट्री केल्यानंतर जस्ट बाजूला म्हाडाचे जे काही कमर्शियल शॉप्स आहे बिंबिसार नगर गोरेगाव येथील शॉप ती तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण आज फक्त बिंबिसार नगर गोरेगाव येथील प्रकल्पाचा आढावा घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर चला तर मित्रांनो, आपण आता जाऊया आतमध्ये आणि पाहूया इथे प्रकल्प नेमका कसा आहे तो. तर मित्रांनो, जे काही बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व आहे या ठिकाणी एकूण 17 दुकाने उपलब्ध केली जाणार आहेत आणि या 17 दुकानाची किंमत सुद्धा खूप मोठी असणार आहे, कोट्यवधीच्या घरामध्ये असणार आहे. कारण हा जो शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो, हा शॉपिंग कॉम्प्लेक्स करोडो रुपये खर्च करून बनवलेला आहे. आपण आता आतमध्ये बघूया, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत, वेगवेगळ्या साईजची दुकानं आहेत, त्याचं प्रत्येक क्षेत्रफळ वेगवेगळं आहे आणि एकंदरीत एका फ्लोअरवरती 10 दुकानं बनवलेली आहेत. असे 3 फ्लोअरची ही पूर्ण कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे. आतमध्ये तुम्ही पाहू शकता मध्ये पॅसेज, अशा प्रकारचा पॅसेज सोडलेला आहे. बाजूला तुम्हाला इकडे टॉयलेट बाथरूम आहे, म्हणजे एका साईडला लेडीज टॉयलेट आहे आणि दुसऱ्या ऑपोजिट साईडला जेंट्स टॉयलेट बनवण्यात आलेलं आहे. हे ग्राउंड फ्लोअर आहे मित्रांनो. सध्या तुम्ही पाहू शकता लिफ्टची व्यवस्था आहे. जे 2 एंट्रन्स आहेत महत्त्वाचे, मेन एंट्रन्स 2 आहेत, 2 लिफ्ट आहेत, 2 स्टेअरकेस आहेत आणि आतमध्ये सुद्धा बऱ्यापैकी चांगली जागा या ठिकाणी सोडलेली आहे. म्हणजे एकंदरीत कमर्शियल कॉम्प्लेक्स ज्यावेळेस वर्किंग होईल त्यावेळेस खूप चांगलं असं हे लोकेशन आहे. चांगली दुकाने बनवलेली आहेत आणि सोयी सुविधा सुद्धा चांगल्या प्रकारे देण्यात आलेल्या आहेत. आता हा प्रकल्प फक्त म्हणजे अशा लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे व्यवसाय आहे, ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे अशा लोकांसाठी आहे. आता आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊया. पहिल्या मजल्यावरती काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. पहिल्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर सारखीच परिस्थिती आहे, काही फरक नाहीये, फक्त 10 शॉप्स आहेत. तुम्ही पाहू शकता पहिल्या मजल्यावर एंट्रेस केल्यानंतर समोर आपल्याला लिफ्ट लॉबी दिसते. बाजूला मित्रांनो राईट साईडला आपल्याला एक ड्रिंकिंग वॉटर आहे, म्हणजे वॉटर रूम बनवलेली आहे. तिथे तुम्ही पाहू शकता म्हणजे पाण्याची सोय आहे. जे कोणी कस्टमर येतील, जे कोणी गिराईक येतील त्या ठिकाणी दुकानासाठी त्यांच्यासाठी पाणी आहे. टॉयलेट बाथरूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कॉमन टॉयलेट बाथरूम जे काय असतं त्याची इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता एकंदरीत जर तुम्ही विचार केला मित्रांनो तर अनेक दिवसापासून नव्हते, अनेक वर्षापासून या ठिकाणी ही दुकानं बांधलेली आहेत. म्हणजे अनेक वर्षापासून ही दुकानं धूळ खात पडलेली आहेत. म्हणून या दुकानांना लवकरात लवकर विक्री व्हावी असा म्हाडाने विचार केला आणि त्याच्या अनुषंगाने म्हाडाने तशी तयारी सुरू केली आहे. आता घरांच्या किमती ठरवण्याचं सध्या काम सुरू आहे मित्रांनो. किमती फायनल झाल्याच्या नंतर याची जाहिरात जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. आता तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या म्हणजे उद्देशासाठी ही घरे आहेत. काही बँकेसाठी आहेत, काही ATM साठी आहे, काही ऑफिस वर्कसाठी आहेत, काही जे काही कम्युनिटी हॉल आहेत त्याच्यासाठी काही आहेत. असे वेगवेगळे शॉप्स वेगवेगळ्या फ्लोअरवरती उपलब्ध करण्यात आलेले आहेत. एकंदरीत जे काही दुकानं उपलब्ध केली जाणार आहेत त्या दुकानांची सविस्तर माहिती पाहतोय. पण एकंदरीत यावर्षी मात्र नक्कीच आपल्याला फक्त बिंबिसार नगरच नव्हे तर जे काही विक्रोळी आहे, गोरेगाव आहे, त्याशिवाय बोरिवली आहे, चारकोप आहे, सायन आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रतीक्षानगर, सायन, स्वदेशी मिल, गव्हाणपाडा मुलुंड, तुंगापवई, मालवणी मालाड, चारकोप, मागाटणी आणि कांदिवली अशा ठिकाणी ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तुम्ही पाहू शकता एकंदरीत दुकानांचे स्ट्रक्चर कसं आहे. तुम्ही पॅसेज पाहू शकता, म्हणजे अतिशय सहजरित्या त्या ठिकाणी जे कोणी गिरायक असतील ते सहजरित्या मूव्ह करू शकतात, इकडून तिकडे फिरू शकतात. आता या साईडला तुम्ही गेलात मित्रांनो तर इकडे 2 दुकानं आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी
जे काही कम्युनिटी हॉल आहे किंवा इतर जे काही दिलेले आहेत, तर अगदी मुंबई जे काही मुंबई अहमदाबाद एक्सप्रेस वे आहे, आपण त्याला पश्चिम द्रुतगती महामार्ग त्याला लागूनच हा प्रकल्प आहे, अतिशय जवळ आहे. तिथून शिवाय मेट्रोची सुद्धा कनेक्टिव्हिटी या ठिकाणी मिळणार आहे, देण्यात आलेली आहे. जोगेश्वरी पूर्व हे स्टेशन, मेट्रो स्टेशन अगदी वॉकेबल आहे इथून. एकंदरीत तुम्ही पाहू शकता. आणि या साईडला दुसऱ्या साईडला जे दिसते 2 नंबरच्या स्टेअरकेस आहेत आणि बाजूला जेंट्ससाठी टॉयलेट बाथरूम बनवण्यात आलेले आहेत. आता इथे टॉयलेट बघा, जेंट्स टॉयलेट आहे आणि बाजूला वॉटर रूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे मित्रांनो, एकंदरीत खूप चांगलं स्ट्रक्चर आहे. आता फक्त त्याच्या किमती किती असतील हे माहित नाहीये, पण हे सगळी दुकानं ई लिलाव पद्धतीने विक्री केली जाणार आहेत, अर्थातच बोली पद्धतीने विक्री केली जाणार आहेत. म्हणून इथे पाहतो मी कम्युनिटी हॉल म्हणजे जे काही रिझर्वेशन ठेवलेलं आहे त्या शॉपसाठी, ते शॉप त्याच उपयोगासाठी वापरावं लागणार आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही पाहू शकता जे काही कॉम्प्लेक्स आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता ही आतमधील दुकानं कशी आहेत हे आपल्याला जाहीर झाल्यानंतर समजणारच आहे, त्याच्या संदर्भात आपण व्यवस्थित माहिती देणारच आहोत. पण ज्यांना ही दुकानं घ्यायची असतील तर नक्कीच तुम्ही दुकानांसाठी अप्लाय करू शकता. जे व्यावसायिक आहेत, मी परत सांगतोय, सर्वसामान्य गोरगरिबीसाठी नाही आहे, ज्यांचा व्यवसाय आहे चांगल्यापैकी त्यांच्यासाठी आहे. तुम्ही बघा टॉपवरती शेवटचा आहे तिथे दरवाजा बंद आहे, म्हणून एकंदरीत आपण फर्स्ट आणि सेकंड फ्लोअर, ग्राउंड, फर्स्ट, सेकंड या तिन्ही वरती आपण दुकानं कशी आहेत ते पाहिलेली आहे. लवकरच आपण इतर ठिकाणी दुकानं जे काय आहेत तिथे व्हिजिट करून तेथील माहिती घेऊन येणार आहोत. तर होतं मित्रांनो बिंबिसार नगर येथील शॉप दुकानांची माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.